मंडळी, आयुर्वेदामध्ये 3 मोठ्या संहिता आहेत. चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय. तर त्यामध्ये जी सुश्रुत संहिता आहे त्यामध्ये सुश्रुताचार्यांनी स्वस्थाची व्याख्या सांगितलेली आहे. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. तर तुम्ही म्हणाल, मी हे का तुम्हाला सांगतोय? ह्याचं कारण असं की स्वस्थाची व्याख्या जर आपल्याला कळाली तर आपण स्वस्थ राहण्यासाठी खूप छान प्रयत्न करू शकू. आपल्याला वाटतं आपल्याला काही त्रास होत नाही म्हणजे आपण स्वस्थ आहोत, पण तसं नाही आहे. तुमचं शरीर सुदृढ असणं म्हणजे तुम्ही स्वस्थ आहात असं होत नाही. कारण या व्याख्येमध्येच तुम्हाला दिलेलं आढळेल, प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. इथे कुठेही तुम्हाला शरीर दिसत नाही आहे. पहिलं म्हणजे तुमचं जर शरीर चांगलं असेल तर बाकीच्या गोष्टी आपसुकच प्रसन्न होणार आहेत, आनंदी होणार आहेत. आत्मा कसा आहे, ह्या सगळ्या संवेदना, इंद्रियांच्या संवेदना आहेत, मनाच्या संवेदना आहेत, त्या आत्म्यापर्यंत जात असतात. आणि आत्मा प्रसन्न होणं ह्या इंद्रियांच्या स्वस्थतेचं दर्शक असतं. प्रसन्न आत्मा इंद्रिय, तुमची जी इंद्रिय आहेत म्हणजे काय, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे, ह्या ज्या इंद्रियांचा विषय आहे म्हणजे स्पर्श आहे, ऐकणं आहे, बघणं आहे, हे सगळं तुम्ही ग्रहण करता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला आनंद मिळत असेल, तुम्हाला जर त्याच्यामध्ये प्रसन्नता मिळत असेल, नंतर प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. मन कधीही प्रसन्न पाहिजे, आनंदी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आनंदी असतील, प्रसन्न असतील तर तुम्ही स्वस्थ आहात हे समजायला हरकत नाही.